गुरुपौर्णिमा 2026 हा उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. तुमचं भाग्य उजळेल, गुरूंची कृपा तुमच्यावरती कायम राहील, लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये होईल, दरिद्रता दूर होऊन जाईल. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. 29 जुलै 2026 वार बुधवार रोजी अत्यंत पवित्र असा दिवस आहे. ती म्हणजे आपली पौर्णिमा, गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. सनातन धर्मामध्ये आणि आध्यात्मिक परंपरानुसार गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त आहे. गुरु म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी परमशक्ती. या दिवशी आपल्या इष्टगुरूंबद्दल, दत्तात्रयाबद्दल, श्री स्वामीबद्दल, महाराजांबद्दल आणि आपल्या आयुष्यातल्या दिशा देणाऱ्या मार्गदर्शकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. यंदाच्या या गुरुपौर्णिमेला अनेक दुर्लभ आणि अत्यंत शुभ योग तयार होत आहेत, ज्याच्यामुळे या दिवशी केलेले सात्विक उपायाचं, नामस्मरणाचं आणि उपासनेचं फळ सामान्य दिवसापासून अनंतपटीने अधिक मिळणार आहे. जर तुमच्या आयुष्यात वारंवार संकट येत असतील, कष्टांचं फळ मिळत नसेल, कुटुंबात सतत पैशांची चणचण भासत असेल, व्यापारात नुकसान होत असेल किंवा घरात नकारात्मकता आणि आजारपण पसरलेलं असेल, तर गुरुपौर्णिमेच्या या महायोगावर तुम्हाला एक शास्त्रानुसार उपाय करायचा आहे. तुम्हाला या उपायाचा नक्कीच अनुभव मिळणार आहे. तुम्ही जर यावर्षी हा उपाय केला तर तुमचं पुढच्या वर्षीच्या गुरुपौर्णिमेला पूर्ण नशीब बदलून जाणार आहे. म्हणून तुम्ही या दिवशी हा उपाय नक्की करायचा आहे. हळद व गोमूत्राचा उपाय सकाळी करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठायचं आहे. स्नानाच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडं गोमूत्र टाकून हळदीने ही गुरु ग्रहांचं प्रतीक असून गोमूत्र हे साक्षात सर्व देवांचं निवासस्थान मानलं जातं. या पाण्याच्या स्नानाने केलेल्या शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, मन शुद्ध होते आणि कुंडलीतील ग्रहदोष अत्यंत बलवान होतात, म्हणजेच आपले गुरुदोष. मुख्य प्रवेशद्वाराचा शुद्धीकरण. स्नानानंतर एका तांब्यात कलशात शुद्ध पाणी भरून त्यात थोडं गंगाजल आणि चिमूटभर हळद टाकावी. हे पाणी तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर आणि दाराबाहेर चाहू बाजूने शिपडायचं आहे. त्यानंतर स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्यायचा व या उपायानं रात्रभर दाराशी सचलेली निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात राहू दोषाचा जो प्रभाव आहे ना, तो राहत नाही. उंबरठ्यावर हळदीचं लेपन व कुंकवाचे 5 टिपके गंगाजलनं स्वच्छ केलेल्या उंबरठ्यावर हळदीचे पेस्ट तयार करून तिचं सुंदर लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन हे माता लक्ष्मींना अत्यंत प्रसन्न आहे. हे 5 टिपके पंचमहाभूताचे आणि ऋद्धी सिद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. धनावरील दिवा व लवंगाचा महाउपाय. उंबरठ्याच्या मध्यभागी मुठभर अखंड न तुटलेले तांदूळ किंवा पिवळी मोहरी ठेवावी. त्यावर मातीचा दिवा ठेवून त्यात दुहेरी कापसाची वात लावावी आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. दिव्यामध्ये 2 अखंड फुलं असलेले लवंग टाकायचे आहे. हा दिवा सकाळी प्रज्वलित करावं. हा दिवा कमीत कमी दुपारी 12:30 वाजेपर्यंत तसाच राहिला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. उंबरठ्यावर दिवा लावल्यानं घरातील सर्व दरिद्रता दूर होऊन अखंड लक्ष्मीचा वास राहतो. 21 म्हणजे 21 तुळशीच्या पानाची माळ व स्वास्तिक. तुळशीचे 21 अखंड पानं घेऊन एका पिवळ्या किंवा लाल धाग्यात गुंफून त्याची सुंदर माळ तयार करायची. ही माळ घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या कडीमध्ये किंवा मध्यभागी टाकायची आहे. हळदीने मांगल्याचं प्रतीक असलेल्या स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकाच्या 4ही कोपऱ्यात 4 टिपके लावून या उपायाने घरावर येणारी कोणतीही वाईट दृष्टी, करणी किंवा वास्तुदोष तात्काळ नष्ट होतो. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या वृक्षाची सेवा करायची आहे आणि जल अर्पण करायचं आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी घराजवळील पिंपळाच्या झाडाला दूध, साखर आणि थोडं पाणी एकत्र करून जल अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या मुळात
ब्रह्मा, विष्णू, महेश आणि माता लक्ष्मीचा वास असतो. जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचा आहे. सकाळी पिंपळाच्या वृक्षाखाली तुपाचा दिवा लावून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहे. यामुळे जन्मांतराचा पितृदोष आणि आर्थिक अडचणी दूर होतात. पिवळ्या कवड्यांचा तिजोरीतील सिद्ध उपाय. संध्याकाळी पूजेच्या वेळी देव्हाऱ्यात श्री गुरूंची आणि माता लक्ष्मीची स्थापना करून पूजा करायची आहे. पूजेमध्ये 11 पिवळ्या कवड्या, 1 गुंज आणि थोडा केशर ठेवायचा आहे. पूजा संपन्न झाल्यावर या सर्व वस्तू एका लाल किंवा पिवळ्या रेशमी कपड्यात बांधून आपल्या तिजोरीत किंवा पैशांच्या ठिकाणी ठेवायचा आहे. हा उपाय तिजोरीत कधीही रिकामी ठेवू देत नाही. तुमच्याकडं नेहमी पैसाच राहील, नेहमी बँक बॅलन्सच राहील. चंद्रावाला अर्ध्या आणि दृष्टी सुधारण्यासाठी उपाय. गुरुपौर्णिमेच्या रात्री ही चंद्राच्या 16 कालीन परिपूर्ण असते. चंद्र उगवल्यानंतर एका तांब्यात पाणी, कच्चं दूध आणि अक्षता आणि पांढरी फुलं घेऊन चंद्राला अर्ध्या द्यावं आणि ओम सौम्याय नमो अथवा ओम सोमीनाथाय नमो या मंत्राचा 108 वेळा जप करा. ज्यांना मानसिक तणाव आहे किंवा डोळ्यांचा विकार आहे त्यांनी 15 मिनिटं चंद्राच्या प्रकाशाकडे एकटक पाहायचं आहे. यामुळे मानसाचार दूर होतो असं मानलं जातं आणि मनाला शांतता मिळते. नैवेद्याचा आणि गुरुमंत्राचा जप. गुरुपौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि गुरूंना मखाण्याचा किंवा तांदळाची गोड खीर बनवावी. त्यात थोडं केशर व विलायची टाकावी. हा नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे. तसंच या दिवशी श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री गुरुदत्ताय या मंत्राचा शक्य तितका जप करायचा आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वावरती केलेले हे सात्विक आणि सोपे आणि प्रभावी उपाय आयुष्यातील सर्व दुःख, संकट आणि आर्थिक अडचणी नष्ट करतील आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि श्री गुरूंची अखंड आशीर्वाद कायम राहील. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव.